ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजपा आणि सरकारमधल्या काहींचा आमच्या बदनामीचा अजेंडा, सोशल मीडियावरील ट्रोलिंग नंतर बच्चू कडूंचा आरोप, कर्जमाफी न केल्यास जिकडे तिकडे हंगामा, कडूंचा इशारा। सत्याचा मोर्चा आयोजन केल्याप्रकरणी बाळा नांदगावकर यांच्यासहित इतरांवरती गुन्हा दाखल, परवानगीशिवाय मोर्चा काढणं आणि बेकायदेशीर जमाव जमवणं या संदर्भातला ठपका। चित्राताई, तुम्ही अभिनय पुन्हा सुरू करा, आमचा मोर्चा स्टँडअप कॉमेडी आहे की प्रबोधन, महाराष्ट्र ठरवेल, मनसेच्या योगेश चिल्ले यांचं टीकेला हे प्रत्युत्तर। शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारला घरचा आहे, वर्षभरात 1 रुपयाही निधी मिळाला नाही, किशोर पाटलांची भाजपवर आगपाखड, गुलाबराव पाटील यांच्याकडून वक्तव्याला दुजोरा। सत्ताधारी आमदारांची ही परिस्थिती तर विरोधकांचे हाल काय होत असतील, सरकारच्या तिजोरीमध्ये ठणठणाट, किशोर पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरती एकनाथ खडसे यांचा हा निशाणा। भाजपनं मतदारसंघात काम केलं नसतं तर किशोर पाटील निवडून आले नसते, महायुतीमध्ये कटुता येईल अशी वक्तव्य नको, प्रवीण दरेकर यांचा सल्ला। महापालिकेत आमचा महापौर होऊ दे, मागा ठाणेमधील मालवणी महोत्सवामध्ये उद्धव ठाकरे यांचे हे गारहाण। आता सर्व दुकानं बंद झाल्यानं साकडं घालण्याचं काम जोरात, उद्धव ठाकरे यांच्या गारहाण्यानंतर प्रसाद लाड यांची टीका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बिहारमध्ये प्रचार सभा, मोदींच्या नेतृत्वात बिहार आघाडीचे राज्य बनेल, राजेशभाई यांना निवडून द्या, फडणवीस यांचं हे आवाहन। उद्धव ठाकरेंची उद्या दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद, मतदार यादीतील घोळाबाबत माध्यमांसोबत साधणार संवाद। भाजपा करणार राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा, महाविकास आघाडी विरोधात उद्या मोठी पत्रकार परिषद घेणार, मंत्री आशिष शेलार गौप्यस्फोट करणार। बेळगाव कर्नाटकचा भाग तो मागायचा, महाराष्ट्राला अधिकार नाही, अन्यथा आम्ही देखील मुंबई कर्नाटकला जोडण्याची मागणी करणार, काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्या विधानामुळे वाद। बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय बालकाच्या मृत्यूनंतर शिरूरच्या पिंपरखेड या ग्रामस्थांचा संताप, वन विभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं, बेल्ला जेजुरी महामार्गावर रास्ता रोको, उपाययोजना करेपर्यंत बालकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका। बिबट्यांच्या हल्ल्याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांसोबत करू चर्चा, वंतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र इतरांना बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजितदादांची ही माहिती। अजित पवार हे सलग 4थ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड, 60 मतदारांपैकी आता अनेकांचा दादांनाच पाठिंबा। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आता जैन मुनींचं उद्यापासून उपोषण, निलेश चंद्र आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसणार, सरकारनं लिखित स्वरूपात निर्णय देईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असाही इशारा। महिला एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या निर्धारित 50 षटकांमध्ये 298 धावा, दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचं आव्हान, तर सलामीवीर शफाली वर्माच्या सर्वाधिक 87 धावा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।